अकोल्यामध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अजूनही फरार आहे। जुन्या शहरातील डाबकी रोड परिसरात ही घटना घडली। तौहिक समीर बैद या तरुणानं 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला होता आणि त्यानंतर तो पसार झालाय। त्याच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं रवाना झाली आहेत, तर पीडित मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी अकोल्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत। शहराचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा निघणार आहे। सदर प्रकरणात पीडित ही पोलीस स्टेशनला येताबरोबर विनाविलंब FIR दाखल करण्यात आलेला आहे। तिची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे। सदर आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलीस तपास पथके तयार करण्यात आले असून राज्यात व बाहेरील राज्यातही तपास पथक पाठवण्यात आलेले आहे। अकोल्यामध्ये ईदच्या मिरवणुकीत काही तरुणांनी औरंगजेबाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घातल्याचा आरोप होतोय। 9 सप्टेंबरला ही मिरवणूक निघाली होती आणि त्यामध्ये काही तरुणांनी तान्हाजी चित्रपटात औरंगजेबाचं पात्र साकारलेल्या अभिनेत्याच्या पोस्टरला दुधानं अभिषेक घातला। यासह आणखी काही मुघल सत्ताधीशांचे फोटो आणि बॅनर फडकवले गेल्याचा आरोपही करण्यात आलाय। या तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे। विक्रोळी पार्क साइट विभागात बॅनर लावल्याची तक्रार केली म्हणून दोघांना मारहाण करून त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला। तसंच सर तनसे जुदाचा फलक लावल्याची घटना समोर आली आहे। पार्क साइट परिसरात छत्रपती संभाजी चौकावर ईदचे बॅनर लावण्यात आले होते आणि यामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल अशी तक्रार नीरज उपाध्याय आणि जयेंद्र जाधव यांनी केली। मात्र यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि यानंतर रात्री नीरज उपाध्याय यांच्या घराला आग लावण्यात आली। तसंच त्यांच्या घराबाहेर सर से जुदा असा फलक लावण्यात आला। यावेळी त्यांच्या घरात 5 सदस्य होते आणि या प्रकरणी आता पार्क साइट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। हिंदुत्ववादी संघटनांनी कारवाईची मागणी केली आहे। मुंबईच्या पूर्व उपनगरातील गोवंडी इथल्या दत्तात्रय मंदिराभोवती ईद ए मिलादच्या कार्यक्रमावरून सोमवारी संध्याकाळी मोठा वाद निर्माण झाला होता। मुस्लिम समुदायाच्या लोकांनी मंदिरालगतच्या परिसरात मांस शिजवलं आणि सुमारे 1000 लोकांना खायला घातलं असा आरोप आहे। धाराशिवच्या नळदुर्ग शहरात ईद ए मिलादच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीत औरंगजेबाच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदू समाज आक्रमक झालाय। सकल हिंदू समाजाकडून नळदुर्ग शहर बंद ठेवून शहरातून मूक मोर्चा काढण्यात आलाय। पुढील 3 दिवसात दोषींवर कारवाई न झाल्यास 15 तारखेपासून नळदुर्ग शहर बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। ईदच्या मिरवणुकीत पॅलेस्टाईन देशाचा झेंडा फडकवल्याचा आरोप समोर आलेला आहे। तसा व्हिडिओ समोर आलाय। मंत्री नितेश राणेंनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय। मुंबईच्या malaड मालवणी परिसरातला हा व्हिडिओ असल्याचं कळतंय। त्यामुळे हिंदू राष्ट्रात राहण्याचा अधिकार जिहादींना नाही असा इशारा नितेश राणेंनी दिलाय। पाकिस्तान आणि फिलिस्तीनवर प्रेम असणाऱ्यांनी पाकिस्तानात राहण्यासाठी जावं असंही नितेश राणे म्हणाले। आमचे पोलीस खातं बारकाईने या सगळ्या झेंडा फडकवणाऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवू नये। त्यांना आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये राहण्याचे जास्त अधिकार नाही। पॅलेस्टाईनवर प्रेम असेल, पाकिस्तानवर प्रेम असेल तर तिथे हटवण्याची क्षमता पण आमच्या सरकारमध्ये आणि आमच्या हिंदुत्वाचे कार्यकर्ते। सोलापुरातील कुरडू गावकऱ्यांनी आज बंदची हाक दिली आहे। कुरडू गावाची तुलना बीडच्या प्रकरणाशी करून गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कुरडू बंदची हाक देण्यात आली आहे। आज संपूर्ण गाव एकमुखानं बंद पाळणार आहे। बेकायदा मुरुमुपसा प्रकरणी कुरडू गावात कारवाईला आलेल्या महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी व्हिडिओ कॉलवर धमकावलं होतं आणि यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुरडूची परिस्थिती बीडपेक्षा भयानक असून गाव दहशतीत असल्याचं म्हटलं। मात्र आपल्या गावाला बीडची उपमा दिल्यानं गावकरी एकत्र आले असून त्यांनी आज गाव बंदची हाक दिली आहे। जी उपमा दिली धैर्यशील मोहिते पाटलांनी त्याने चुकीचे शब्द वापरलेत। आमच्या गावासाठी अपमानास्पद वागणुकीचे शब्द वापरलेत आणि तशी परिस्थिती इथं दहशत वगैरे काय नाही। आमच्या गावामध्ये गेल्या 40-50 वर्षाच्या इतिहासात एक जर खून झालेला तिथं नोंद असेल कुर्डवाडी डायरीला कुर्डू गावात खून झालेल्याची दाखवून द्यावी। त्यांनी खून अपहरणाची केस झालेली दाखवून द्यावी। या गावामध्ये अनेक
PSI झालेले आहेत, अनेक अधिकारी आहेत, अनेक विद्यार्थी इंटरनॅशनल लेवलला कुस्तीमध्ये आहेत. अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आपापलं नाव, या गावाचं नाव आपल्या पद्धतीनं ते उंचावरती नेलेलं आहे. आणि ह्या गावामध्ये तुम्ही आसपासच्या कुर्डूचं ग्रामदैवत नागनाथ महाराज आहे. या पंचक्रोशीतली सर्व लोक या गावात यात्रेसाठी येतात. तुम्ही त्या येणाऱ्या लोकांना विचारा की कुर्डूमध्ये तुम्हाला कधी काही त्रास झालाय का. राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी काल मनसेची बैठक पार पडली. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी मुंबईतल्या आमदार खासदारांची बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होईल आणि या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुका आणि मनसेसोबतच्या संभाव्य युतीवरती चर्चा होणार का याची उत्सुकता आहे. दरम्यान आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांचीही दुपारी 1 वाजता बैठक होणार आहे. नवनिर्वाचित उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या शपथविधी समारंभ आज राष्ट्रपती भवनात पार पडेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू CP राधाकृष्णन यांना शपथ देतील. या सोहळ्याला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N चंद्राबाबू नायडू, पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया, झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे उपस्थित राहणार आहेत. जगदीप धनखड यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्यानं उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या पदासाठीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी विजय संपादन केला, तर इंडिया आघाडीच्या B सुदर्शन रेड्डींचा पराभव झाला. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा संविधानिक पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी घोडेबाजार करत असतील तर तो रोखणारा कायदा करावा असं सामनानं म्हटलंय. सामना वृत्तपत्रानं आज अग्रलेखातून ही मागणी केली आहे. घोडेबाजारात सामील होऊन तटस्थ राहणाऱ्या पक्षांची मान्यता रद्द करावी अशी मागणीही सामनानं केली आहे. सामनाच्या अग्रलेखातले महत्वाचे 11 मुद्दे आपण पाहूया. नवे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्यावर निष्पक्ष काम करण्याची, लोकशाही आणि संविधानाचा सन्मान राखण्याची जबाबदारी आहे. शपथ घेतल्यावर त्यांनी एक काम राष्ट्रहितासाठी सर्वात आधी केलं पाहिजे. ते म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा संविधानिक पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी घोडेबाजार करीत असतील तर तो रोखणारा कायदा करावा. अशा निवडणुकांपासून कोणालाच लांब राहता येणार नाही. हे मतदानही खुल्या पद्धतीनं व्हावं याची तरतूद व्हायला हवी. एका बाजूला मतदान सक्तीचं करावं अशी मागणी केली जाते, पण संसदेत निवडून आलेले पक्ष घोडेबाजारात सामील होऊन तटस्थतेचा सौदा करून मतदानावर बहिष्कार टाकतात. अशा पक्षांची मान्यताच रद्द व्हायला हवी. राधाकृष्णन या सगळ्यांचा गांभीर्यानं विचार करतील. अर्थात खुर्चीवर बसल्यावर माणूस खरे रंग दाखवतो. नव्या उपराष्ट्रपतींचा रंग काय ते लवकरच कळेल. उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेत. आज CP राधाकृष्णन यांचा शपथविधी पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी पार पडेल. या शपथविधी सोहळ्यासाठी फडणवीस आणि शिंदे दिल्लीमध्ये उपस्थित राहतील आणि महत्त्वाचं म्हणजे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदेंवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती असंही कळतंय. नवनियुक्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर राधाकृष्णन यांनी राजीनामा दिला असून सध्या गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आलाय. त्यामुळे आता महाराष्ट्रात नव्या राज्यपालांची नियुक्ती केली जाऊ शकते. त्यामुळे राज्याचे नवे राज्यपाल कोण होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. राज्य सरकारनं 2 सप्टेंबरला काढलेल्या मराठा आरक्षणाबाबतच्या GR विरोधात ओबीसी मुक्ती मोर्चानं नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. ओबीसी मुक्ती मोर्चाचे संयोजक नितीन चौधरींनी याचिका दाखल केली आहे. सरकारनं घोळ करत परिपत्रक काढलंय. हा GR ओबीसीच्या विरोधात जाणारा आहे. त्यातून मराठा व्यक्तीला कुणबी बनवण्याचा प्रयत्न असून त्याचा आम्ही निषेध करतो असं नितीन चौधरी म्हणाले. GR दुसऱ्या समाजाविषयी त्यांना ही सवलत नाही आहे असं जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी आणि ही कार्यपद्धती आमचं म्हणणं आहे अवैध आहे. सेट कार्यपद्धतीच्या विरोधातला आहे आणि याच्या विरोधामध्ये आम्ही याचिका दायर केलेली आहे. काल 9 सप्टेंबरला आम्ही